हॅलो फ्रेंड्स. हाय. अरे फ्रेंड्स काय हॅलो बोललो मी तुला नाही. तर आज वैशूने आंघोळ पण केली आहे खूप दिवसांनी आणि मी न्यू कॉर्ड सेट पण घातलाय. माझा कॉर्ड सेट नीट दाखवा. तेव्हा मी बॅकला जाते. हे बघा मी न्यू कॉर्ड सेट घेतलाय आणि मी हा ऑफलाईन घेतलाय म्हणून माझ्याकडे लिंक नाहीये. अच्छा नाही कोणी लिंक मागणार पण नाहीये कारण ती साईज पण माझी साईज वाटते. खूप सुंदर दिसते आज आंघोळ केल्यामुळे. अरे शांत बसा. आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे मी तरी बॉडी वॉश शॅम्पू हे सगळं वापरून करते. यांना विचारा बरं तुम्ही काय करता. हे काय करतात माहिती शॉवर चालू करतात आणि असं उभे राहतात सावधान स्थितीमध्ये. झाली आंघोळ साबण नाही लावायचा अंग घासायचं नाही तोंड घासायचं नाही काहीच नाही म्हणून यांचा कलर असा आहे. आणि अरे कलर टोन बघा तुम्हीच. अरे मला आणि एवढे तेवढे गोरे झालेत ना ते पण माझे सगळे प्रोडक्ट्स वगैरे वापरून झाले. तर आम्ही ना माईक पण घेतलाय. त्यांना दाखवा ना माईक. तर आम्ही माईक पण घेतलाय तुम्हाला माईक पण दाखवतो. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही तो अनबॉक्सिंग पण करणार आहे. सो तुम्हाला आम्ही दाखवूच. हा हॉलीलँडचा लार्क M2 आहे. ऍक्च्युली काय केलं याने लास्ट टाइम आम्ही वाड्या पार्क म्हणतोय मला घ्या ना कुठून तरी एक वॉटर पार्कला गेलतो. त्यांनी तिकडे त्या पूर्ण माईकची वाट लावली पाण्यामध्येच तिने आम्ही उडी मारली तशीच. हा ना. आणि मग माझ्याकडे तेव्हापासून माईक नव्हता आणि 2-3 ब्लॉग बनवले ना आम्ही आता. त्याच्यामध्ये खूप आवाज डल येत होता म्हणून असं वाटलं की माईक घ्यावा. अरे एकदा पण नीट बोलून देत नाहीये. तर माईक घ्यावा आणि आम्ही काल माईक घेतला ना आज अनबॉक्सिंग करू. ठीक आहे. आता हा आवाज आहे कारण माईक लावल्यानंतर पण आवाज आहे. तुम्हीच डिफरन्स बघताल. आता आमचा आवाज तुम्हाला एकदम सर्व बॅकग्राऊंडचा आवाज फॅनचा वगैरे खिडकी पण उघडी सो त्याचा पण गार्डनचा आवाज येत असत. पण जेव्हा आम्ही माईक लावू ना तेव्हा खूप छान आवाज येईल खरंच. आणि आम्ही ह्यावेळेस मी तेव्हा ना एकाचाच घेतला होता म्हणजे मला डबल घेतला पण आम्ही ह्यावेळेस डबल घेतलाय म्हणून आता आम्ही टेस्टिंग करणार आहे त्याची. बळच ती ओढून आणती व्हिडिओ मध्ये झोपलेलो होतो. लय झाला आता. आणि जवळ घ्या ना तुमचं किती मोठं हंड्यावानी तोंड दिसतंय. अरे बघून आणि तोंडाचे थांबा इथेच मी तोंड धुवून आले. आता लेअर नंबर 2 येणार आहे त्याच्या स्किनवर. काय त्याला ती लेअर होती का. अरे हे असे बिहेव करतात ना तसे स्किन केअरच नाही करत यार. मी किती वेळची केस सेट करते मी खरंच ते नाम दिसते. का केला यार मी हेअर कट. अरे यार कुठून अँगल हा तुमचा. चल घे पटकन. अरे मला भूक लागली यार केव्हाची. लावते म्हणलो असं छान थांबा. अरे बापरे थांब एक मिनिट. इकडे रोल कुठे आहे. रोला झोपला असेल. रोला झोपलाय. अच्छा मी तुमच्या मागे मागे फिरतीये. ये तू पण ये बाळ ये. चल आता किती वेळेचे मी असं ट्राय करते यायचं. त्याच्या हाईट नाही पुरत. हा खरं आम्हाला आहे ना तुम्ही टॉपिक सुचवा ना काहीतरी. नाही तर आम्ही तुम्हाला असंच बोर करत. हा किती बोरिंग ब्लॉग वाटतो बरं मग असं. जेव्हा आम्हीच बघतो ना आमचा ब्लॉग स्किप करत बघतो. जाऊ दे आमची थोडीशी नवीन सुरुवात आहे. हळूहळू समजेल आम्हाला पण की काय करायचंय कसं तुम्हाला आवडेल. तुम्ही पण आम्हाला काहीतरी सुचवा की आम्ही युट्यूबवर काय करू शकतो जे तुम्हाला क्लिप्स आवडतील. हे बघा वैशून ड्रॉइंग काढलेली. ही पण वैशूने काढली. ही पण वैशूने काढली. आता हे बघा स्टेप नंबर 3 लिप बाम आहे. लिप बाम खूप भूक लागली यार वैशू. आम्हाला असं काहीतरी टॉपिक सुचवा तुम्ही जेणेकरून आता समजा 5,000 10,000 असं काहीतरी व्ह्यूज येतात आहेत ते नाही का 5 लाख. किती छान दिसते बाबा फक्त स्किन केअर केलं तरी पण. माझ्यासोबत उभी म्हणून बघा तुम्हीच बघा यार. तुम्ही कॅमेरा अँगल नीट पकडा यार. मी ना ब्लॉग मध्ये 100 वेळा सांगत असं नाही ना कॅमेरा अँगल नीट पकडायला. अरे मी काय कॅमेरामॅन आहे का यार. का असं दिसतंय हो तू. इकडे इकडे बघ आता आवडले म्हणजे. अरे उघडतो कुठून आहे. किती बोर वाटत त्यांना हे बघायला. त्यातले मेन पॉइंट्सच घे ना. तरी पण मी सगळं घेणार आहे. तुम्ही बघ दाखवतो. येस हा आहे आमचा
माइक तर जिसका पेट नाही वो सेट नाही. डॅन टडॅन. टडन टडन. हे साबुदाणा पडलं. साबुदाणा नाही. सगळ्यात मेन पार्ट हा असतो पार्सल्स मध्ये. हे बघा सिलिका जेल. पडू नको बाबा फक्त. हा आमचा न्यू ए कव्हर पेज. नीट इकडे या ना थोडं. एवढं लांब का थांबले. ए हाईट कमी नका ना. नॉर्मल स्ट्रेट उभा राहा ना. थांबा आता एक असा. त्यांनाच व्हिडिओ मध्ये दाखवते कोणतं कव्हर पेज आहे. थांबा मला हाईटला मॅच करून दे. नका ना हाईटला मॅच अरे करा. मग वर जातोय तिकडे. मागे या ना थोडं. हे काय माहिती का आमचं सिम्बॉल आहे बी आणि यू. पण आता ते नका करू. नॉर्मल थांबा. हा ठीक आहे. हे आमचं कव्हर पेज आहे. असेल. ते तुम्ही बघितलंच असेल. हा आता हा आमचा माईक आहे. हा मी आता हे करतो. काय करतो अनबॉक्स करतो. अनबॉक्सिंग थांब मी कनेक्ट करतो. तू त्याला कनेक्ट कर. करतोय. आता आवाज बघा आणि तेव्हा आवाज बघा. केले चल. त्याला कनेक्ट. कसं वाटतं तुम्हाला आवाज? हॅलो हॅलो. कनेक्ट झालंय का आणखी? माईक चेक. हा झालंय कनेक्ट. हॅलो हॅलो. माईक चेक. माईक चेक. 1 चेक 2 चेक 3 चेक. माईक चेक. आय होप आता आवाज एकदम छान येत असेल. कसं वाटतं तुम्हाला आवाज? पहिले छान वाटत होता का आता छान ते वाटतं? तुम्ही कमेंट करून सांगा. कारण हा व्हिडिओ ऑफ केल्यानंतर आम्हाला बघावं लागणार आहे. आता असं करा. असं तर आता आम्ही घेतोय जेवायला. आणि मी बघा किती छान चपाती शिकले आता बनवायला. लव्ह मॅरेजची चांगली इफेक्ट. बायको चांगली जर भेटली ना तुम्हाला, हा माझ्यासारखी, हा तर ती शिकू शकते तुमच्यासाठी. नाहीतर आयुष्यभर तेच कारण, मला चपाती येत नाही, मला हे येत नाही. हो ना. ते बघा किती छान पातेलं भरून तिने मस्त आंब्याचा रस केलाय, माझा फेवरेट. ते पण हापूस आंब्याचा. मला अरे हापूसला उगाच ना आंब्याचा राजा बोलत. हा ना. आंब्याचा राजा. मग फळ. सॉरी फळांचा राजा. वा वा. आणि आय थिंक हे माझ्याकडनं शिकलेत का तुम्ही? मी एकदा बोलली होती. काय सुंदर दिसतोय बघ ना. चल ना यार पटकन, लय भूक लागलीये. हे बघा, हे दाखवा. वाव. तुम्हाला कसं वाटतंय आंब्याचा रस बघून? कसा? मला नाही त्याच्यासोबत चटणी पाहिजे ना यार कोणती तरी, पण मला चटणी बनवायला लसूण नव्हतं म्हणून मी ते स्किप केलंय. पण तुम्हाला हे सगळं पाहून असं काय वाटतंय नेमकं? कसा असेल हा आंब्याचा रस? मला ते पाहून तर नक्की असं वाटतंय वैशूपेक्षा गोड असणार आहे. देणार नाही आम्ही तुम्हाला खायला. दररोज 5 वाजता जेवायला बघा. आणि हे आमचे थांबा. आणि हे आमचे. चला आता आपण पुढे ना जेवायला बसूयात आता मस्त. आणि हे आमचे गोल्डन स्पून. येस येस येस. हा ती चटणी आहे. कोणती? ती. शांत बसा, सांगा ना कोणती आहे. मलाच नाही माहिती यार. मला ताट पण ऍड्रेस खरं सुंदर दिसतोय बरं का. खरंच तुला भारी दिसतोय. अरे मी भारीच दिसते तुम्हाला. शांत बस. नाही तर ते दररोज माझे टी शर्ट घालते गाबाळ्यासारखे. हे बघा. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि मी पहिला घास त्यांना चारते आणि विचारते मला आमरस जमलाय की नाही. आय नो आमरस मध्ये एवढं असं काही रेसिपी नसते, बट गोड चुकू शकतं कधी कधी. बघितला ना? अरे खायच्या आधीचा फेक आहे, फेक आहे. 150 रुपये कट ओव्हर ऍक्टिंग के. लिटरली. थांब मी तुला चारतो कारण तू बनवलंय ना. मला बघून असं कंट्रोल नाही होत. असं वाटतं वाटी. उन्हाळ्यामध्ये किती काही सगळं काही गरम असलं ना, पण हापूस आंब्याचा रस जो इतका गारवा देऊन जातो ना, इतका गारवा देऊन जातो बापरे. मोस्ट फेवरेट आयटम माझा. मोस्ट. तुम्हाला काय आवडतं आणखी ते पण सांगा, ते बनवायला लावेल मी तुला खरंच. पण आंबे माझा काय फायदा. ऑर्डर केल्यानंतर ही पॅट आहे ना, ही पॅट ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं काय आलं असेल त्याच्यावर? दाखवते मी. एक मिनिट बघा फक्त. आता दाखवली तुम्ही पॅन्ट? कलर बघितला त्याचा? फक्त कलर ना बघू, पूर्ण कलर पण बघा. स्कॅम. काय आलंय? कुठे गेलं? अरे हा असंच आहे ना. मला सांगा तेच प्रोडक्ट आहे का? अरे कुठून आहे? हा इकड नाही. हे बघा खिसा वगैरे पूर्ण म्हणजे ट्रॅक पॅन्ट बोलतो ना आपण, 100 रुपयावाली. क्वालिटी बघा एकदम चीप चीप चीप. एकदम चीप चीप. पण आता ही रिटर्नला टाकली मी ऑर्डर. रिटर्नला ऑर्डर टाकली. आणि मेन म्हणजे तुम्ही मला सांगा, ही मागवली 499 500 रुपयाचं काय याच्यामध्ये? तुम्हाला असं वाटतं काय प्रोडक्ट आहे?
टेक्स्चर product बघा बघा. त्याचं कापडचं, म्हणजे तुम्हाला समजेल. त्याच्यामध्ये बघा त्यांनी दाखवलंय कसं आहे आणि आलंय कसं, तुम्हाला ते पण वाटत असेल. मूडचा सत्यानाश केला त्यांनी, इतक्या भयानक. प्रेमाने तिच्यासाठी ऑर्डर केलं. पण प्लस पॉईंट असा आहे की त्यांनी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे रिटर्नची. हां, थँक गॉड, नाही तेवढे पैसे वेस्ट काय केलं असतं मी याचं. पण ही जी म्हणजे ऑफर असते ना, समजा आपल्या ऑनलाईन सगळं आहे, फ्लिपकार्ट आहे वगैरे, रिटर्न पॉलिसी जी असते ते लग्नामध्ये पण लागू केली पाहिजे मला असं वाटतं. समजा बायको नाही आवडली तर काय करणार, रिटर्न करणे किंवा कॅन्सल करणे असं काहीतरी पाहिजे नव्हतं ना, किंवा रिप्लेस करणे, ही बायको देऊन दुसरी बायको. एवढं किती फॉल्टी पीस आहे, कुठे येते माझे मोहम्मद बाबू. आता यांना मी कॅमेरा बंद केलं सांगते. काय सांगते, काय तुम्हाला काय वाटतं, काय सांगू शकेल ही मला? आता माझं एवढंच आहे ना हाईट, मी ना ह्याच्यामुळे झाड दिसते माहिती, हे बघा केवढं एवढं लूज येते. चला आता काय करतो, शॉपवर आणि त्याच्यासोबतच बोला आता मी खूप वेळ. आणि यांनी माईक काढून ठेवलाय म्हणून यांचा क्लिअर आवाज येत नसेल. येतो नाही का, आता जवळच आहे ना दुसरं माईक. तरी पण चलो आता यांना मी बाय बाय करते. बाय. वैतागलो मी तुला. मी पण वैतागली तुम्हाला, खूप वैतागली आणि खूप वैतागली आहे. 3ला जेवायला येतो मी, 5ला जेवायला दिले. हा 5 वाजता जेवायला दिले, 5 आता 5:30 वाजले. मग त्याच्यामुळे मी पण त्याच पॉलिसीमध्ये बायको रिटर्न करणार. मी पण तुम्हाला रिटर्न करते. बाय, लवकर या. कधी येता? जल्दी आओ. मैं नहीं आऊंगा. ऐका ना, ते घेऊन या उलांजीचं किट. हां ओके, माझ्यासाठी काहीतरी खायला आणा. बाय. बाय. हे पण कवर पेज होईल एक. किती कवर पेज बस मला करो कमेंट मध्ये नक्की सुचवा आम्हाला. हा, नाहीतर आम्ही स्टोरी टाकू इंस्टाला पण तुम्ही फॉलो जर नसेल केलं तर तिकडे पण जाऊन करा. तर ठीक आहे, बाय बाय. तुमचं तोंड बघून कंटाळा आला असेल त्यांना. बाय, या लवकर. बाय 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 बाय.